नमस्कार, मी प्रसाद पाले आणि आपण बघताय एमजी रिॲलिटीज प्रेझेंट न्यूज रिअल इस्टेटच्या. तर एक पुण्यामध्ये सर्वे करण्यात आला प्रॉपर्टीजबद्दलचा. यामध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टी दिसून आल्या की रिअल इस्टेट मार्केटमध्ये जी बूम आपल्याला दिसते की लोक परचेस करतात एक प्रॉपर्टीज, त्यांचा नेमका क्रायटेरिया काय आहे, त्यानंतर महाराष्ट्र गव्हर्नमेंटला त्याचा कसा फायदा झाला आहे, स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशनचं कलेक्शन किती झालं आहे, त्याच्यानंतर कुठल्या वयोगटातील लोक जे आहेत ते प्रॉपर्टी परचेस करतात आहे, त्यांची बकेट साईज नेमकी काय आहे, ते किती स्क्वेअर फूट एरियाला जे आहे ते जास्त प्रेफर करतात आहे, अशा सगळ्या गोष्टींचा आढावा जो आहे तो आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर आता पुणे रिअल इस्टेटचा मार्केटचा रेकॉर्ड जर आपण बघितला तर तो 52% YOR सर्च प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन आपल्याला मार्च 2024मध्ये दिसतं. आता तुम्ही म्हणाल YOY म्हणजे काय, तर इयर ऑन इयर मार्च 2023ची कंपॅरिझन आपण 2024 सोबत करणार आहोत. त्याच्यात नेमकं किती किती जे आहे ते पर्सेंटेज वाढलं, काय नेमकं झालं, या सगळ्या गोष्टींवर जे आहे ते आपण आता बोलणार आहोत. तर इयर ऑन इयर इन्क्रीज आपण बघितला तो 30%चा आपल्याला दिसतो मार्च 2023 आणि मार्च 2024 ह्याच्यामध्ये जर आपण कंपॅरिझन केली तर. स्टॅम्प ड्युटी कलेक्शन टोटल जर पाहिली तर 804 CR आहे 2024ची, तीच 2023मध्ये होती 621 CR. आता ह्याच्यामध्ये इन्क्रीमेंट किती झाली, इन्क्रीमेंट बरीच झालेली आपल्याला दिसते. त्यानंतर आता प्रॉपर्टीज किती रजिस्टर झाल्या हे आकड्यांच्या स्वरूपात बघणं फार गरजेचं आहे. तर मार्च 2024मध्ये प्रॉपर्टीज रजिस्टर झाल्या तब्बल 21,744 इतक्या प्रॉपर्टीज रजिस्टर झाल्या. आता ह्याच्यात वेगवेगळ्या प्रॉपर्टीज येतात, पण इतक्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या रजिस्टर झाल्या त्याच मार्च 2023मध्ये होत्या 14,309. तब्बल इथे आपण इन्क्रीमेंट जर पाहिली तर 52%ने आपल्याला इन्क्रीमेंट झालेली दिसते प्रिव्हियस इयरपेक्षा. त्यानंतर इथं टोटल कलेक्शनबद्दल आपण बोललोच, 30% जे आहे ते टोटल कलेक्शन झालं होतं. त्यानंतर आता एक आपण बघूया की लोकांची बकेट साईज काय आहे, त्याच्यामध्ये कशा पद्धतीने इन्क्रीमेंट झालेली आहे. तर 50 लाख टू 1 CRची जर आपण बकेट साईज बघितली तर त्याच्यात आपल्याला 33% जे आहे ते इन्क्रीमेंट झालेले आपल्याला दिसते. ट्रान्झॅक्शन जे होतात या बकेट साईजमध्ये तर त्याच्यात तब्बल 33%ची इन्क्रीमेंट आपल्याला झालेली दिसते. सांगतो की न्यूजबद्दल अपडेट घेण्यासाठी किंवा नवीन प्रॉपर्टीज पुण्यामध्ये पाहण्यासाठी तुम्ही आमच्या एमजी रिॲलिटीज या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्यामुळे तुम्हाला पुण्यात ज्या रिअल इस्टेटच्या न्यूज येतात त्या डिटेलमध्ये आणि एकदम सोप्या शब्दात समजून घेता येतील. तर नक्कीच चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब. तर आपण आता बघणार आहोत की कुठल्या प्रॉपर्टीजचा किती वाटा राहिला आहे मार्च 2024मध्ये. आता पहिली बकेट साईज आहे आपली 50 lakhs टू 1 CR. त्याचा वाटा जो आहे संपूर्ण ह्याच्यामध्ये तो 33%चा वाटा आपल्याला दिसतो की इतका वाटा जो आहे तो आपल्याला 50 lakhs टू 1 CRचा दिसतो. त्यानंतर दुसरी बकेट साईज जर आपण बघितली तर ती आहे 25 lakhs टू 50 lakhs. तर ह्याचा वाटा तब्बल 32%चा आपल्याला दिसतो. म्हणजे आता ह्याची जर कंपॅरिझन केलं तर 50 lakh टू 1 CRची जो वाटा आहे तो जास्त किंवा शेअर जो आहे तो जास्त आपल्याला दिसतो. त्यानंतर तिसरा शेअर जो असतो तो आहे प्रॉपर्टीज अंडर 25 lakhs. तर त्याचा शेअर आहे 21%. तो इन्क्रीज झालेला आपल्याला दिसतो कारण की लास्ट इयर तो होता 60%. तो मार्च 2024मध्ये आपल्याला वाढून 21% झालेला आपल्याला दिसतो. त्यानंतर आता हायर डिमांड कुठल्या प्रॉपर्टीजला जास्त आहे तर ते बघूयात आपण. तर हायर डिमांड ज्या आहेत त्या आहेत 500 स्क्वेअर फूट टू 800 स्क्वेअर फूट. आता ह्याचं मार्केट शेअर आहे 40%. ह्याचा मार्केट शेअर किती आहे 40%. त्यानंतर अंडर 500 स्क्वेअर फूटच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्याच्या मार्केट शेअर आपल्याला 35% असलेला दिसतो. आणि त्यानंतर लार्जर दॅन 1000 स्क्वेअर फूट तर ह्याचा वाटा स्टेबल आपल्याला दिसतो. लास्ट इयर 30% होता, या वर्षी सुद्धा तो 30% असलेलाच आपल्याला दिसतो. त्यामुळे हा शेअर जो आहे तो आहे तितकाच दिसतो. आता इथं जर आपण नीट लक्ष दिलं तर मार्च 2024मध्ये 500 स्क्वेअर फूट टू 800 स्क्वेअर फूटला जास्त पसंती असलेले आपल्याला दिसते. त्यानंतर आता लार्जर बायरची सेगमेंट नेमकी कोणती आहे ते बघूयात. तर आता ह्याच्यामध्ये शेअर जास्त आहे, तो आहे 30 टू 45. हा जो एज ग्रुप आहे त्याचा शेअर आहे 52%. म्हणजे जवळजवळ बरोबरच आहे. 30 टू 45 ह्याच्या बिटवीनच्या एज ग्रुपची जी माणसं आहेत ती जास्त प्रॉपर्टीज बाय करताना आपल्याला दिसतात. त्यानंतर अंडर 30 एजचे जी व्यक्ती आहेत त्या आहेत 24%. त्यांचा मार्केट शेअर जो आहे तो आपल्याला दिसतो. त्यानंतर एज ऑफ 45 टू 60 तर त्याचा मार्केट शेअर आहे 80% असलेला आपल्याला दिसतो. आता इथं आपल्याला नोटेबल प्रेझेन्स दिसतो तो प्रोफेशनल
जे आहेत त्यांचा 30 to 45 एज ग्रुपमध्ये, त्यामुळेच त्यांचा वाटा जो आहे तो आहे तब्बल 52%. त्यामुळे मार्केट शेअरसुद्धा त्यांचंच जास्त आहे. तर हा सगळा सर्वे जो आहे तो कंडक्ट केला होता एनजी रॉयल्टीजवाल्यांनी, आणि त्यातून ही सगळी आपल्याला ऑथेंटिक माहिती जी आहे ती मिळालेली आहे.